11 ते 30 संख्यांमध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती असा प्रश्न दिलेला आहे. तर बघा याला शॉर्ट ट्रिक काय? शॉर्ट ट्रिक अशा प्रकारची आहे 30 पर्यंत आहे 30 भागीला 2 करा. किती आला? 15 आणि ह्याचा वर्ग करा. 15चा वर्ग किती आला? 225. हे 225 आलेलं आहे ना, ह्याच्यामधून 1 ते 11 पर्यंत जेवढ्या विषम संख्या आहेत म्हणजे 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 यांची जी बेरीज असणार आहे ती वजा करा. ही किती येणार आहे? 1, 3, 5 किती झाले? 8 आणि 9, 9, 9, 18 आणि 7, 25. ह्याच्यामधून 25 वजा केले तर ती येते 200. ऑप्शन क्रमांक 3. चला तर आता ह्या ट्रिक झाली. आता ह्याचा कन्सेप्ट समजून घेऊ की काय असतो आणि त्याच्यानंतर ह्याला दुसऱ्या पद्धतीने पण समजून सांगतो जे तुम्हाला बाकीच्या ठिकाणी सुद्धा कामी येईल. बघा कन्सेप्ट काय? पहिले तर तुम्हाला अशा प्रकारचं हे शाब्दिक उदाहरणं दिलेलं आहे. 11, 13, 15 ठीक आहे. असं लिहिलंय आणि 29 पर्यंत यांची बेरीज करायला सांगितलेली आहे. ठीक आहे. हा अशा प्रकारचं उदाहरण हे फक्त यांनी शाब्दिक स्वरूपात मांडणी केलेली आहे. ठीक आहे. मग आता हे कळालं तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे. मग ह्याच्यामध्ये जर समजा हे गणित 1, 3, 5, 7 असं सुरू होऊन डॉट, डॉट, डॉट कितीपर्यंत पण गेलं असतं, तर ह्याला काय करायचं असतं n. पहिली संख्या, शेवटची संख्या यांची बेरीज करायची. पहिली संख्या, शेवटची संख्या यांची बेरीज करायची. भागीला 2 करायचा आणि त्यांचा वर्ग घ्यायचा. या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे? एवढी येणार आहे. जर त्या संख्या विषम असतील तर. ही ट्रिक आहे. पण ट्रिक आपण एक्झाममध्ये विसरत असतो. मग आता इथे बघा तुम्हाला 1 ते 29 नाही विचारलं. तुम्हाला किती विचारलं होतं? 11 ते 30 विचारलं होतं. मग 29 तर आला, 11 पण आला. मग 1 ते 29 पर्यंत जर समजा तुम्ही बेरीज केली असती तर ते आलं असतं 30. कसं आलं असतं बघा. यांची किंमत जर आपण 29 धरली म्हणजे 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 डॉट 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 अधिक 29. मग तुम्ही अशा कंडिशनमध्ये हे जर आलं असतं गणित तर तुम्ही काय केलं असतं? 1 अधिक 29 भागीला 2 चा वर्ग. मग 30 भागीला 2 चा वर्ग बरोबर आलं असतं 225. ठीक आहे. हे आलं असतं 225. पण गणितात काय दिलंय? 11 पासून दिलेलं आहे. मग हे जी बेरीज आहे या संख्यांची बेरीज त्याच्यामध्ये नाहीच आहे. मग ही जी बेरीज जास्त भेटलेली आहे तुम्हाला 225 मध्ये या संख्यांच्या पण बेरीज आलेल्या आहेत. मग 1, 4, 9, 7, 16, 9, 25. 25 ह्याच्यातून वजा केले तर तुमच्याकडे काय राहतील? 200. ही एक ट्रिक आहे. बघा ट्रिकच मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितली. आता कन्सेप्ट समजून घेऊ की याला जर अशा प्रकारचं गणित आलं आणि कुठेतरी वेगळ्याच प्रकारे आलं समजा 100, 150 ते 101 ते समजा तुम्हाला विचारलं 199 यांची बेरीज काढा. त्या कंडिशनमध्ये काय करायचं? पहिले तर विषम संख्या विचारली. पहिली विषम संख्या काढायची. पहिली विषम संख्या ह्याच्यामध्ये दिलेली कोणती आहे? 11. ह्याच्यामध्ये ऑलरेडी 11 ही विषम संख्या आहे. शेवटची विषम संख्या काढायची. शेवटची कोणती विषम संख्या आहे? 30 ही समसंख्या आहे. मग त्याच्यामधली आहे म्हणून 1 ने मागे घ्या. जी किती होणार आहे? 29. मग आता बघा नेहमी लक्षात ठेवा पहिली संख्या प्लस शेवटची संख्या यांची जर तुम्ही बेरीज केली, पहिली प्लस शेवटची यांची बेरीज केली आणि त्याला नेहमी भागीला 2 केलं. नेहमी म्हणजे इथे कोणतीही संख्या असू द्या आणि जर त्या समान टप्प्याने वाढत असतील, तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2 केलं, तर ही नेहमी तुमचं काय असतं? सरासरी असतं. हे नेहमी काय असतं? तुमचं सरासरी असतं. मग पहिले सरासरी काढू. 11 अधिक 29 किती होतील? 40 होतील का? 10, 40 ठीक आहे. 40 भागीला 2 किती आलं सरासरी तुमचं? सरासरी आलं 20. सरासरी 20 आलं. ठीक आहे. मग आता शेवटची संख्या वजा 11 यांची जर तुम्ही वजाबाकी केली, ठीक आहे. पहिले सरासरी काढून घेतली. यांची वजाबाकी करा. किती येईल? 8 आणि इथे येतील 18. ह्याला आता जो फरक आहे विषम संख्यामध्ये, प्रत्येक विषम संख्यामध्ये जेवढा फरक आहे त्याने भाग द्या. म्हणजे फरक आहे 2चा, तर इथे किती येणार आहे? 9. नेहमी लक्षात ठेवा सम असो, विषम असो त्याच्यामध्ये किंवा एखाद्या टप्प्याने वाढणाऱ्या संख्या असो म्हणजे जसं 4, 9, 5 ने वाढत आहे ना म्हणजे 14, 19 किंवा 3, 7, 11, 15 अशा प्रकारच्या संख्या असतील तर खाली काय लिहायचं नेहमी ह्याच्यामध्ये आता समजा 5चा फरक होता तर भागीला 5 करायचं. हा काय आहे तुमचा फरक आहे. जेवढं वजाबाकी केल्यानंतर त्याला फरकाने भाग दिला त्याच्यामध्ये नेहमी 1 मिळवला तर तेवढ्या एकूण संख्या असतात. इथे किती संख्या झाल्या एकूण? एकूण संख्या भेटल्या 9 अधिक 1. एकूण संख्या
किती झाल्या? 9 अधिक 1 10 झाल्या. मग नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला बेरीज काढायची असते, तर त्यांचं सूत्र काय आहे? सरासरी गुणिला एकूण संख्या. काय आहे? एकूण संख्या. मग सरासरी आहे तुमचं 20, एकूण संख्या आहे 10, 9 आणि 1 10. किती येणार आहे? बेरीज 200. असं तुम्हाला कुठलंही गणित सांगितलं तर तुम्ही सहज सोडवू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. मंथली आहे, महिन्यावार आहे आणि याच्यामध्ये ऑटोपेचा ऑप्शन आहे. कृपया कॅन्सल करावा. हा आपला WhatsApp चॅनल सुद्धा आहे. धन्यवाद.